चला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. अग्राची वारंवार विनंती करतोय कारण की मॅच स्टार्ट होण्याच्या अगोदर तुमचा एक्स्ट्रा प्लेयर येणं फार महत्वाचं आहे. ही मित्रांनो गोष्ट वारंवार सांगायला नाही लागली पाहिजे. बॅटरचे नाव माहित असेल तर कळवा आणि मॅच स्टार्ट करा. पहिल्या बॉलवरती तिथून आक्रमण केलंय बॅटर XYZ यांच्या माध्यमातून. अनिकेत आणि चिन्मयची जोडी होती आणि पहिल्या बॉलवरती अनिकेतने वैयक्तिक आणि संघाचं देखील खातं खोलंय. अनिकेत आणि चिन्मय बॅकफूट वरती बेट करून सिंगल धाव इथे शोधली आहे. सिंगल धाव प्राप्त होईल. पहिल्या 2 बॉलचा विचार केला तर पहिल्या 2 बॉलवरती इथून सिंगल मध्ये यश प्राप्त होतंय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल सोडलाय पंचांच्या नजरेमध्ये. वाईट बॉल आहे हा, खराब बॉल. यावेळेस दिशा द्यायची होती. प्लेड ऑन विकेट. बिग विकेट डाऊन. बाईटची कडा लागली आणखी एकदा बघा. प्रणित आलाय बॅटिंग करण्याकरता आणि प्रणित पहिल्या बॉलवरती आपलं खातं खोलेन 2 धावा त्याला इथून प्राप्त होतील. तिसऱ्या करता येण्याचा धाडसी मनसुबा होता पण नाही मिळू शकणार. यावेळेस दिशा द्यायची होती आणि क्लीन बॉल. यस्टनचा बेट. दांडी दांडी गुल. गौरवाला बॅटिंग करण्याकरता या षटकामध्ये बघा सनराइज संघ त्यांची विकेट परिस्थिती आणखी एकदा 5च्या आकड्यावरती 2 विकेट गमावल्या जात आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक 1 मधील. गौरवाला बॅटिंग करण्याकरता
दोन्ही संघांचा विचार केला तर एक संघ हरून इथपर्यंत पोहोचला आणि एक संघ जिंकून इथपर्यंत पोहोचलाय. बघा दोन्ही संघ हरून इथपर्यंत पोहोचले म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे, खातं खोलायचंय. डिफेन्स केलाय, बॉल हवेमध्ये गेला तर असं वाटलं की हा झेल होतो की काय. बघा मित्र, मला असं वाटतं की ही अतिशय इंटरेस्टिंग मॅच होणार आहे कारण की दोन्ही संघांमध्ये एक जोश उत्साह बराच आहे. षटक क्रमांक 1 ची समाप्ती, पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलक 6, लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक 2 घेऊन प्रणय आलाय. यावेळी जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता, वेगवान अपील, विकेटचं पतन, धक्का क्रमांक 3. बॅकफुटवरती वेट करून आणखी एकदा अपील जोरदार होती. बघा यावेळेस देखील माहोल अशा प्रकारे बनणाऱ्या मित्रांनो असं वाटतं की टेस्ट मॅच चालू आहे आणि टेस्ट मॅच मध्ये जसा जोश उत्साह असतो ना, विराट कोहलीचं अग्रेशन वगैरे तेच सर्व काही आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. दोन्ही संघ मातब्बर आहेत पण सध्याच्या परिस्थितीमध्ये फिल्डिंग साईड टीम भारी पडली आहे बॅटिंग साईड टीम वरती. कारण की बघा पॉवर प्लेचा खेळ चालू आहे आणि षटक क्रमांक 2 चालू आहे, 2 बॉल कंप्लीट झालेत आणि धावफलक 6च्या आकड्यावरती 3 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. 3 विकेट पडल्या जातात ही महत्वाची गोष्ट आणि जमेची बाजू आहे की फिल्डिंग साईड टीम सिकंजा कसं चालली आहे. यावेळेस बॉल सोडून दिलाय, पंचांच्या नजरेमध्ये खरा बॉल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा बॉल. आणखी एकदा कट करायचं होतं, वेगवान तेज तरार हा बॉल आणि बघा या षटकामध्ये पूर्णपणे थांबून ठेवलं जाते, बेड्यांमध्ये जखून ठेवलं जाते. प्रणय बघा चांगल्या लय मध्ये गोलंदाजी करता, 3 बॉल त्याने हाताळलेत, सिंग धाव खर्ची पडलेत आणि एक महत्वाची शिकार त्याने केली आहे.
आरटीजी किंग्स आपण हा संघ बघतोय फिल्डिंग करत असताना 7 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस सोडला जातोय आणखी एकदा वाईट बॉलचा इशारा. धाव फलक वाढल्याने जाऊन पोहोचेल 8 आकड्यावरती. अख्खू टप्प्याचा बॉल त्याला देखील इथून स्क्वेअर कट करायचं होतं पण बॅट बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. आणखी एक चांगल्या प्रकारचा बॉल. धावफलक 8 आकड्यावरती थांबलंय. स्लोवर वन हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. बॉलचा खाली काढू झेल टिपलाय. धक्का क्रमांक 4 विकेटचं बदन सनराईज संघाला लागलाय. आणखी एक धक्का. आरटीजी किंग्स नावामध्ये किंग आहे आणि किंग संग्रह परफॉर्मन्स देखील त्याने आतापर्यंत दिलाय. 8 धावा धाव फलकावरती 4 विकेट त्याने लवकरात लवकर प्राप्त केल्या जातात. 2 षटकांमध्ये 4 विकेट त्याने प्राप्त केल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक 2 मधील. स्टेप आउट केलाय. रनआउटची शक्यता इथे देखील होती बघा. स्टेप आउट करून खेळ बरेच बाहेर आले होते. षटक क्रमांक 2 ची समाप्ती आणि 2 षटकांचा खेळ संपलाय आणि सनराईज संघ जाऊन पोहोचलाय 8. लॉस ऑफ 4 विकेट. फटका चांगला. लॉफ्ट स्ट्रोक. बॉल हवेमध्ये होता बराच वेळ आणि खेळाडूपासून चुकी घडली आहे आणि क्रिकेटच्या जगतामध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल गेलाय चौकारा करता.
यावेळेस देखील बॉल हवेमध्ये गेलाय, फक्त फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाच्या साह्याने बॉलला दिशा दिली गेली. सिंगल धावे करता कॉल आणि सिंगल धावेची प्राप्ती. प्रत्येक बॉल नंतर जोश उत्साह बराच आपल्याला पाहायला मिळतोय. आरटीजी किंग संघ हा मातब्बर संघ आणि त्यांचे फॅन्स देखील बरेच आहेत आणि त्यांचा जोश उत्साह सर्व काही दर्शवतोय. हा बॉल हवेमध्ये खेळलाय, फटका तर चांगला दमदार, पण बॉलच्या खाली काढू झेल सुटलाय. असं वाटलं की हा झेल होईन पण ना झेल सुटलाय. प्रयत्न भरपूर केले गेले, 2 धावा ते काही रोखू शकणार नाही. या दोनच्या मदतीने धावफलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 15-15. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल सोडलाय, व्हाईट बॉलचा इशारा, धावफलक 16. रनआउटची दाट शक्यता, पण बॉलरने विचार केला की बॉल हातामध्ये ठेवतो, जर लागला नाही तर ओव्हर थ्रोच्या धावा जाऊ शकतायत. त्याने धावा वाचवणं महत्वाचं समजलंय. 16 धावा धाव फलकावरती आहेत आणि शेवटचे 2 क्रमांक. चांगलं ओव्हर आतापर्यंत चाललंय फिल्डिंगचा टीम करता, चांगलं षटक आतापर्यंत चाललंय. यावेळेस आणखी एकदा फटका चांगला, 1 धाव मिळेल. दुसऱ्या करता प्रयत्न होता पण नाही मिळू शकणार, एकाने समाधान व्यक्त करावं लागेल. फुल टॉस, बॉल हवेमध्ये खेळलाय, मिस टाइम स्ट्रोक, बॉलच्या खाली काढू झेल सुटलाय. आणि दुसरा करता देखील प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत आणि थ्रो देखील थोडाफार खराब आलाय. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस सनराइज टीम जाऊन पोहोचली आहे 19. अंकित आलाय बॉलिंग मार्कवरती. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलक 19 धावा धावफलकावरती. 4 विकेट पडल्या जातात सनराइज संघ आणि बघा या इनिंग मध्ये असं वाटलं की धावा नाही बनणार सनराइज संघाकरता, पण इथून बनल्या जात आहेत. सिंगल डबल ते धावा बनल्यात, पण धावा बनणं ते फार महत्वाचं आहे आणि ते धावा बनत राहिल्यात. पहिला बॉल, त्याच्यावरती आक्रमण, लॉंगेस्ट षटकार.
आणखी एकदा इथून आडव्या बॅटने खेळायचं होतं. विकेट किपर चुकी करतायत. मिस फील्ड आणि सिंग धाव तिथे प्राप्त होईल, ती देखील 22च्या स्वरूपामध्ये. आणखी एकदा फटका चांगला आहे. 26 धावा धाव फलकावरती होत्या आणि 26 मध्ये आणखी इथे या 4 धावा ऍड केल्या जातील. दर्जेदार चौकार. चांगली बॅटिंग सनराइज संघाकरता. संघ जिथे स्ट्रगल करत होता तिथून चिन्मय चांगली बॅटिंग करतोय. 5 बॉल मध्ये 12 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. धाव फलक 30 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. या षटकामध्ये धावा म्हणल्यात. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 10 धावा इथून खर्ची पडलेत गोलंदाज आणि एक लेग बायच्या स्वरूपामध्ये 22च्या स्वरूपामध्ये देखील धाव होती, म्हणजे 11 धावा आतापर्यंत आल्यात. चांगली बॅटिंग दोन्ही एंडने आता चांगली फटकेबाजी होत चालली आहे. 30 धावा धाव फलकावरती. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. अपील वेगवान झाली आहे. पंचांच्या नजरेमध्ये इथून फलंदाज सेफ आहेत आणि यावेळी चांगला बॉल. स्टेप आउट केले आणखी एकदा. कव्हर पॉइंटच्या मधून या बॉलला काढला आणि गॅप शोधलाय. आणखी एक दर्जेदार अविश्वसनीय चौकार चिन्मयच्या बॅट मधून आलाय. .34 34 रन धाव फलकावर आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 मधील 4थ्या ओव्हर मधील शेवटचा बॉल. हा बॉल हवेमध्ये खेळलाय. लॉफ्ट स्ट्रोक होता आणि फिल्डर पासून चुकी घडली, पण पाठीमागे बॅकअप होता. दुसरा करता प्रयत्न आणि बघता बघता या 2 धावा कंप्लीट होत आहेत. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीकडे सनराइज टीम जाऊन पोहोचली आहे. 36 लॉस ऑफ 4 विकेट. 36 रन्स ऑन द बोर्ड. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती विकेट.
सिंगल धाव प्राप्त झाली आहे. 5 गडी गमावले जात आहेत. 2 बॉल कंप्लीट झालेत आणि 38 धावा धाव फलकावरती. यावेळेस बॉलला सोडून दिला जातोय. चांगल्या प्रकारचा हा बॉल निश्चितच स्वरूपामध्ये बाउन्सरचा मारा गेला आणि बॅटरला वाटलं की हा बॉल वाईड मिळतोय की काय. नाही, पंचांच्या नजरेमध्ये चांगल्या प्रकारचा बॉल. आणखी 3 बॉल शिल्लक आहेत. धाव फलकावरती 38. 5 विकेट डाऊन झाल्यात. सनराइज संघ काहीतरी वेगळं करावं लागेल. किमान 50 धावा पाहिजेत. आक्रमण केलंय हवेमध्ये, हवाई स्ट्रोक आणि बॉल सरळ गेलाय. पंचांच्या सिग्नलची वाट बघावी लागेल. इथे आलाय दर्जेदार चौकार. भंडारी प्रीमियर लीगचा इथे दर्जेदार चौकार. धाव फलक 42. थँक्यू ब्रीजे. चांगली बॅटिंग उतरा पाहायला मिळाली. चिन्मय आणि तसे चिन्मयचा समय त्याचा बॅटर सातदार देखील चांगली बॅटिंग करतोय. आणखी एकदा पुलचा फटका जाईल. हा देखील बॉल गेलाय आर पार, सीमा रेषा पार. चौकार. धाव फलक 46. थँक्यू डीजे. परेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार आले. चांगली बॅटिंग परेश आपल्या संघ करताना आपण त्याला बघतोय. जिथे संघ स्ट्रगल करत होता सनराइजचा संघ, आता त्यांचा सूर्य कदाचित उदयास आलाय. चांगली बॅटिंग. 46 धावा. आणखी एकदा आक्रमण करायचं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल करार केलाय. गोलंदाज नाखुश आहेत, पण बघा पंचांचा ॲक्युरेट डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल रूम मिळाली होती कट करण्याचा प्रयत्न, पण जास्तच एक्स्ट्रा बॉल बाहेर होता. 47 धावा धाव फलक करतो आणि शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधील. आणखी एकदा फटका चांगला, किमान 1 मिळेल आणि 1 ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची नामी संधी. आणि बघता बघता या 2 धावा इथे कंप्लीट होतात. 2 नव्हे तर तिसरी देखील उपलब्ध आहे आणि 3 धावा घेतल्या जात आहेत. 3 धावा कंप्लीट. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीअखेरीस धाव फलक 50 धावा बनल्या जातात आणि जिंकण्याकरता 51 धावसंख्येचा वन असेल. 51 टार्गेट. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लका 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 लका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लका 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 लका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लका 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 लका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लका 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 लका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लका लका. आधीचा पांढरा शर्ट खाकी पॅन्ट टाकून मी कडक चेहऱ्यावरती पण एक चक्काचक आवाजात 2 जणी बोलल्या ते नाचात म्हणून तर ऐकणारे नाव घेतात हक्काने. जे तुला डाग दिसतात अंगात.
वेलकम बॅक पुन्हा सदा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. बघा 10च्या सरासरी तुम्हाला धावा बनवायच्या, जास्त काही करायचं नाहीये. 30 बॉल 1 कव्हरची आवश्यकता. दुसरा धावाला इथून सुरुवात होणार आहे. पंचांचा इशारा आहे तो या मॅचला आपण या पहिल्या इनिंगचा खेळ संपताना बघितला. बनल्या होत्या त्या 50 धावा आणि 51 धावसंख्येचं आव्हान सेट केलं जात आहे. या 51 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील आपण हे बघणार आहोत येणाऱ्या 5 षटकांमध्ये. सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली. एका साईडला आपण हर्ष आणि दुसऱ्या साईडला बघतोय ऋतिक. हर्ष पाटील आणि तसेच ऋतिक पाटील आपण यांना बघतोय आणि बॉलिंग मार्क वरती धीरज तयार होतोय. या दोघांना रोखण्याकरता धीरज बॉलिंग मार्क वरती. धीरजच्या सवयीत बॉलिंग करेन की पहिल्या बॉल पासून आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये उतरलेला बॅटर त्यांना रोखलं जाईल, बघावं लागेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल फुल टॉस आणि बॉल हवेमध्ये, नो बॉलचा इशारा आलाय. जागते रहो. रनआउटची शक्यता होती, बचावले जात आहेत. नो +1 आणि पुढचा बॉल फ्री आता. सिंगल नाही आली आहे. बघा मला असं वाटलं की स्ट्राईक रोटेट होते काय. फक्त एक नो बॉलची धाव असेल आणि ती धाव फलकावरती ऍड केली जाईल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचं खातं खोललं जात आहे. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. हर्ष आणखी एकदा स्ट्राईक इन वरती पण संधी आहे त्याच्याकडे आता. फुल टॉस. बॉल हवेमध्ये, लांबी कमी मिळाली आहे. कॅच पकडलाय पण फ्री हिट होती, बचावले जातील बॅटर. फटका चांगला सजवला गेला. फिल्डर आहे डीप वरती. जोपर्यंत बॉलला फीड केला जाईल ना, सिंगल धाव तिथे मिळेल. डॉट बॉल आलाय आणि बघा चांगल्या प्रकारची आतापर्यंत गोलंदाजी धीरजच्या माध्यमातून राहिली आहे. धीरजने दोन्ही मॅटरला आतापर्यंत बेड्यांमध्ये जखडून ठेवलं. बघा फुल टॉस बॉल होता पहिला, जो बीमर होता त्याच्यावरती देखील फायदा घेऊ शकले नाही आणि त्याच्यानंतर बघा एक फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती देखील फायदा घेऊ शकले नाही. दोन्ही मॅटर स्ट्रगल करताना तर आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आपण त्यांना बघतोय. आणि RTG किंग संघ जिंकायचा असेल तर 51 धावा तुम्हाला धाव फलकावरती उभ्या कराव्या लागतील, कारण की अस्तित्वाची लढाई आहे. 2 पॉईंटची लढाई आहे. जो जिंकेन त्याचं खाता इथून खोललं जाईल, कारण की दोन्ही संघ पराभूत होऊन इथपर्यंत पोहोचलेत. स्लोवर वन चांगल्या प्रकारचा, वाह बघा स्पिनर आहेत आणि चांगल्या प्रकारे बॉल टर्न देखील त्यांच्या माध्यमातून केलं जाते. 4 बॉलचा खेळ संपला. धाव फलक 3 आणि पहिल्या षटकामधील आणखी शेवटचे 2 बॉल शिल्लक. सिंगल धावे करता कॉल. सिंगलची प्राप्ती. धाव फलक 4. हा फुल टॉस, त्याच्यावरती देखील आक्रमण, पण फटका फसलाय. बॉलच्या खाली काढू झेल टिपला. आणखी एकदा गौरव बघा. असे झेल पकडण्याकरता गौरव एक्सपर्ट आहेत.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलक 4 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 4. एक विकेट देखील गमावली जाते. याच्यामध्ये एक पहिला बॉल आपण एक्स्ट्रा बघितला, बीमर बघितला, नो बॉल बघितला आणि त्याच्यानंतर आणखी एक आपण फ्रीडचा बॉल तो देखील एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये बघितला. तर त्याचा फायदा काही होऊ शकला नाही आणि तरी देखील धाव फलक फक्त आणि फक्त 4. फुल टॉस, बॉल हवेमध्ये आणि बॉल जाईन सरळ स्टँड्स मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. थँक्यू डीसी. स्कोर वाढलाय, जाऊन पोहोचला 10-10 आकड्यावरती. आणखी एकदा बॉल हवेमध्ये गेलाय पण यावेळेस फटका फसलाय, झेल सुटलाय. दुसऱ्या करता येण्याची धाडसी संधी आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. आता तिसरी देखील उपलब्ध आहे आणि इथे बघता बघता या 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3च्या मदतीने स्कोर वाढवण्यात जाऊन पोहोचेल 13-13. इथे फटका चांगला सजवलाय, पुल केलाय, पॉवरफुल ठरलाय, बॉल केलाय, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. धावफलक 17. आता सेव्हन्टीन 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक 17च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय.
17 धावा धाव फलकावरती. 10चा रिक्वायर्ड रन रेट होता आणि तो आता अंडर कंट्रोल आलाय. अगोदर आउट ऑफ कंट्रोल गेला होता पण तो आता कंट्रोलमध्ये आणला जातोय. यावेळेस बघा बॉल टप्पा पडल्यानंतर हाईट उसळी प्राप्त झाली आहे. चांगल्या प्रकारचा बॉल डॉट बॉल इथून डिलिव्हर केलाय. यावेळी देखील चांगला फटका कव्हर ड्राईव्हचा फटका. कव्हरचा खेळाडू थोडाफार इंटरेस्टेड आणि सिंगल धाव इथे मिळेल. 5 बॉलचा खेळ संपला आणि धाव फलक 18. यावेळेस देखील चांगला फटका आहे. चांगला स्ट्रोक इथून सजवला गेला. दुसरा करता प्रयत्न आणि दुसऱ्याची इथून होती आहे इझिली प्राप्ती. षटक क्रमांक 2चा खेळ संपला आणि धाव फलक 20. येणारे बॉल शिल्लक आहे तुमच्या हातामध्ये 18 आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 31 या धावसंख्येची आवश्यकता. 18 बॉल 31. अठरा बॉल आणि 31ची आवश्यकता या मॅच मध्ये. फटका चांगला कव्हरच्या दिशेने खेळलाय. बॉल चाललाय वेगवान गतीने आणि या बॉलला थांबवलंय. बॉलला थांबवलंय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली फिल्डिंग.
स्टेप आउट करून खेळाय समोरच्या क्षेत्रामध्ये फटका चांगला दमदार खेळू आहे बॉलच्या पाठीमागे फंबल मिस स्पीड रनआउटची दाट शक्यता चांगला थ्रो पाहिजे होता इथे बघा जिथे 2-2 धावा मिळायला पाहिजे तिथे सिंगल धाव मिळायला पाहिजे बघा आणि कारण की सिंगल धावेचं कॅल्क्युलेशन मित्रांनो तुम्हाला माहिती नाहीये क्रिकेटच्या जगतामध्ये एका धावेला फार महत्व आणि एक धाव ती देखील फार महत्वाची असते इक्वेशन समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवते 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 28 ची आवश्यकता 16 बॉल 28 चे इक्वेशन या मॅच मध्ये बाकी आहे रंगतदार स्थितीमध्ये रंगलेला सामना आरटीजी किंग संघ जिंकण्याकरता आणखी तुम्हाला बरीच मेहनत करावी लागेल फुल टॉस बैठक शॉट घुड्ड टेक और ये सिक्सर एक षटकार 6 थँक्यू ब्रीजे हर्ष पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय आरटीजी संघ जिंकण्याच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय चांगली बॅटिंग करत असताना हर्ष आणखी एकदा बॉल हवेमध्ये उडवलाय बॅक टू बॅकचा दुसरा सिक्सर हर्ष पाटील इज ऑन अ फायर नाव थँक्यू डीजे बॅक टू बॅक 2 षटकार आलेत 35 धावा धाव फलकावरती आणखी जिंकण्याकरता 16 धावा पाहिजेत आणखी एकदा बॉल हवेमध्ये खेळलाय खेळाडू आहे बॉलच्या खाली त्याच्या मस्तकाला दस्तक 3 बॉल 3 षटकार हर्ष पाटीलच्या बॅट मधून आलेत थँक्यू डीजे चांगली बॅटिंग करत असताना हर्ष पाटील 11 बॉल मध्ये 31 धावा जमावल्या 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 10 या धावसंख्येची आवश्यकता आरटीजी यांच्याकरता बघा सर्व वेल चाललंय ऑल इज वेल आणि चांगलं सोपं समीकरण बनवलं आता हर्ष 3 बॉल 3 आले चौथा येईल का वेट केला यावेळेस डिफेन्स केला बिटवीन द गॅप खेळला कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सिंगल धाव प्राप्त होईल येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि 12 बॉल मध्ये 9 या धावसंख्येची आवश्यकता 12 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता पाहिजे त्या फक्त आणि फक्त 9 धावा आपण दोन्ही टीमना कंपेअर जर केलं तर सनराइज संघाच्या धावा होत्या त्या 19 आणि 4 विकेट त्यांनी गमावल्या होत्या आणि त्यांच्या दुप्पट गतीने धावा आरटीजी किंग्स या संघाने बनवल्यात चांगल्या कंपनीतून डीबीएनच्या माध्यमातून दर्शवलं जाते डीबीएनच्या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर फोन काढा सबस्क्राईब करा मी देखील केलं तुम्ही देखील करा सध्याच्या घडीमध्ये डीबीएनचे सबस्क्रायबर्स आहेत 62K आहेत म्हणजे 62,000 आहेत आणि ज्यावेळेस 65,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील 65,000व्या सबस्क्रायबरला इथून सरप्राईज गिफ्ट दिलं जाईल बघा 68,000 आहेत आणि 70चं टार्गेट आहे 70 जर झाले तर या टुर्नामेंट मध्ये जो 70,000 सबस्क्रायबर असेल त्याला एक डीबीएनच्या माध्यमातून एक सरप्राईज गिफ्ट दिलं जाईल बघूयात कोण असेल तो भाग्यशाली विजेता 70,000 सबस्क्रायबर्स ज्यावेळेस कंप्लीट होतील त्यावेळेस दिला जाईल मग फोन काढा आणि डीबीएन चॅनलला मी सबस्क्राईब करा आम्ही देखील केलंय इक्वेशन समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवते 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 9 या धावसंख्येची आवश्यकता धीरज आलाय बॉलिंग मार्क वरती धीरजचा पहिला बॉल हवेमध्ये खेळलाय फटका फसलाय बॉलच्या खाली खेळू आलाय झेल सुटलाय दुसऱ्या करता हा ना टाइम वेस्ट झालाय सिंगल धाव प्राप्त होईल आता
जिंकण्याकरता आता फक्त आणि फक्त 8 या धावा पाहिजेत. प्रणयचा विचार केला तर 5 बॉल मध्ये 8 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि हर्ष पाटील एका वेगळ्या लई मध्ये तो बॅटिंग करतोय. फुलटॉस चांगला फटका. गेम चेंजिंग ओव्हर याच्या अगोदरची ना आता मॅच फिनिशिंग ओव्हर ही ठरणार आहे. थँक्यू डीजे. चौकार आलाय. चौकार आहे हा ऑफिशियल पंच आणि जिंकण्याकरता आणखी 4 या धावसंख्येची आवश्यकता असेल. आता तुम्हाला पाहिजे त्या फक्त आणि फक्त 4 धावा. थँक्यू सो मच. जिंकण्याकरता फक्त 4 या धावसंख्येची आवश्यकता असेल RTG किंग्स या संघाला. RTG किंग्स व्हेरी वेल प्लेड गाइस. थँक्यू डीसी. जर इथे कोण आयोजक असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर या. ग्राउंड नंबर 2 वरती जर कुठलाही आयोजक इथे असेल तर प्लीज ऑर्गनायझर्स आपण जर ऐकत असाल तर